बूट आणायला. त्याच्या शाळेत काहीतरी फंक्शन आहे, त्याच्यासाठी त्यानं काहीतरी गाणं घेतले, त्याच्यासाठी बूट ही त्यांना लागायच्यात. रात्र झाली, दम भरतोय, एकदम लांब चालत यावं लागतं, त्याच्यामुळं चला शिवमला बूट ही काय लागायचं ती घेऊन आल्या, मग घरी बोलू. तर शिवम पण आहे, शिवमचा पप्पा येणार आहे इथं स्टेशनपाशी, तिथं आम्ही चाललोय. कामावून येताच घेऊन येणार आहे. आणि इथं थंडी पण जास्त पडली, पण चालत आल्यामुळं मला गरम व्हायला लागले. घरी निघताना थंडी वाजत होती, पण आता गरम व्हायला लागले. बयाला बूट आणले, ते सॉक्स आणि बूट. तर इथं गुंजनचा मेकअप करते, कारण रात्री एक ऐन टायमालाच त्यांचा मेसेज आला की डान्स आहेत उद्या. कारण आधी म्हणत होती डान्स आहेत पण एवढ्या लवकर आहेत मला माहीत नव्हतं. मग 8 वाजता गुंजनच्या पण लक्षात सांगायचं नाही, पाका 8 वाजता तिनं सांगितलं की मम्मा उद्या डान्स आहे. मग तिनं साडी ही परतच्याला साडी त्यांनीच दिली ती स्कूलवाल्यांनीच, कारण
ते देतात, कपडे देतात. मग आणल्यानंतर धुतली बितली आम्ही आणि इस्त्री करून मग परच्याला तिला घालायला दिली. आणि इथं गडबडीत मी मेकअप करते आणि गुंजनचं पप्पा कामावून येताना त्यांना सांगितलेलं गजरा ही आणा. बाकीचं होतं घरातच. आणि शेतकरीचं म्हणजे ती शेतकरी बनली त्याच्यामुळं ते तिचं काही जास्त ब्राईड म्हणजे असं जास्त ओव्हर लुक नव्हतं, साधं सिंपल आणि शोभर आपलं असं लुक होतं. तर तिथं तिचा मेकअप ही मस्तपैकी मी केला आहे. आणि मला गडबडा होती की कारण त्यांनी लवकर बोलवलेलं, त्याच्यामुळं मला वाटलं की आज तिला गाडी ही काही न्यायला येणार नाही, मला सोडायला जावं लागतं. आणि परत मेकअप नेमका झाला आणि गाडीवाला न्यायला आला, तेवढं एक बरं झालं. नाही तर मग भैयाला तर सकाळीच मी शाळेला पाठवलेलं, मग तिला गाडीत पुढं पाठवली, लाडून मी रिक्षानं आले. तर इथं त्यांनी मॅसेज पण मुलांनी डान्समधून खूप छान दिलं, तर तुम्ही नक्की बघा. ती मधली का? हां मधली. है कहाँ